Hello friends, today we are going to learn warming up and chit chat of unit number 1.1, a teenager's prayer from standard 10th English. Let's start today's session, guys. Question number 1. Form groups of 5 to 6 and discuss. मित्रांनो, 5 ते 6 विद्यार्थ्यांचे गट तयार करा व चर्चा करा. Give a rating of 1 to 5 to each of the following. आणि खाली दिलेल्या मुद्द्यांना तुमच्या पसंतीच्या क्रमाने 1 ते 5 असे क्रमांक द्या. यावरील प्रश्न पहा. When you have to take important decisions, what do you generally do? ज्यावेळी तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा तुम्ही सर्वसाधारणपणे काय करता? यासाठी खाली दिलेले मुद्दे पहा. A. Consult parents or elders. पालक किंवा वडीलधाऱ्यांचा सल्ला घेता. B. Contact friends for advice. सल्ल्यासाठी मित्रांशी संपर्क करता. C. Pray to God for guidance. मार्गदर्शनासाठी देवाला प्रार्थना करता. D. Think deeply in silence. शांतपणे विचार करता. E. Ask your teacher for help. तुमच्या शिक्षकांना मदतीसाठी विचारता. And F. Toss a coin to decide. निर्णय घेण्यासाठी नाणेफेक करता. आता याचा आन्सर पाहूयात. तुमचं आन्सर यापेक्षा वेगळं असू शकतं. आन्सर 1. Think deeply in silence. 2. Consult parents or elders. 3. Contact friends for advice. 4. Ask your teacher for help. 5. Pray to God for guidance. And 6. Toss a coin to decide. अशा प्रकारे तुम्ही हा क्रम लावू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. इन पोएट्री very often there are lines in which the poet seems to talk directly to an absent person, an abstract idea or thing or object. मित्रांनो, बऱ्याच वेळा कवी कवितेतील ओळीमधून अनुपस्थित व्यक्ती, अमूर्त वस्तू किंवा कल्पना, परमेश्वर, मृत व्यक्ती यांना उद्देशून बोलत असतो किंवा विधान करीत असतो. अशा विधानालाच अपॉस्ट्रोफी म्हणजेच परोक्ष संबंध अलंकार असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, उदाहरण पाहूयात. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. नेक्स्ट एक्झाम्पल. डेथ, वेअर इज दाय स्टिंग. अँड ओ केवमॅन, आय विश आय कुड लिव्ह विथ यू. यावर क्वेश्चन पाहूयात. Now complete the following, creating examples of apostrophe of your own. मित्रांनो, आता तुमची स्वतःची apostropheची उदाहरण वापरून पुढील वाक्य पूर्ण करा. Answer. Oh life, how strange you are. B. Dear God, please help the poor people. C. Books you are true friends. D. Exams, I wish they were over. And E. Oh you beautiful sky, you are always over me. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल्स पूर्ण करू शकतो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी इंग्रजी विषयातील युनिट नंबर 1.1 अ टीनेजर्स प्रेयर या कवितेचा वॉर्मिंग अप आणि चिटचॅट अभ्यासलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.